नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपण जी फ्री सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षकची, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देताय। अवघ्या 15 दिवसामध्ये तुम्ही 1000 प्लस आपले सबस्क्रायबर केलेले आहेत, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद। आणि असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपले जी चॅनल आहे त्याची लिंक तुम्ही शेअर करत चला। ओके, आता आपण जो पेपर आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे शिफ्ट 3 पाहायचा आहे। काल आपण शिफ्ट 2 पाहिलेले आहे। 3/8/2023 रोजी जो झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये शिफ्ट नंबर 3 आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे। चला आता आपण स्टार्ट करूया पेपरला। ओके, आता याच्यामध्ये पहा, जे आजचा पेपर आहे तो आहे 3/8/2023 चा शिफ्ट क्रमांक कितवा आहे? 3रा। आता पहा याच्यामध्ये काय दिले, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। तुम्हाला इडियम दिलेली आहे आणि इडियमचा काय विचारलेलं आहे, करेक्ट मीनिंग विचारलेला आहे। ओके, तर काय दिलेले इडियम तर लक्षात ठेवा, ब्रीथ वन्स लास्ट। आता काय दिलेलं आहे, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय, शेवटच्या क्षणी। शेवटचा क्षण म्हणजे काय, काय होणे लक्षात ठेवायचं याचा। ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट डाय होणे। काय होणे? डाय होणे। इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा या ठिकाणी काय, ही व्यक्ती काय झालेली आहे, डाय झालेली आहे। ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय होणे, डाय होणे। हा पॉइंट एक लक्षात ठेवायचा। त्यानंतर नेक्स्ट आहे, पार्ट ऑफ द सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स। म्हणजे हा जो प्रश्न विचारलेला आहे तो तुम्हाला पॅराजंबल वरती विचारलेला आहे। कशावरती विचारलाय? पॅराजंबल वरती विचारलेला आहे। सोपा प्रश्न आहे। पॅराजंबलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपण पाहतोय, एकदम सोपा आहे। आज वेगळी ट्रिक्सच्या माध्यमातून आपण जाण्याचा प्रयत्न करू। ओके, या पॅराजंबल मध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत पहा। इथं काय दिलंय, 2 years, रिगरस, ही वॉज कंडेम्ड, थेफ्ट ऑफ द ज्वेलर्स, इम्प्रिझनमेंट फॉर दी, असं दिलेलं आहे। तर साधं सिंपल आहे। याच्यामध्ये तुम्हाला जिथून आता स्टार्ट करायचं असेल तर नाऊननी करायचं, त्या व्यतिरिक्त इतरही तुम्हाला मी थोड्याशा ट्रिक्स सांगतो। तर पहा याच्यामध्ये काय, आता थेफ्ट ऑफ द ज्वेल्स आणि इम्प्रिझनमेंट फॉर द। इम्प्रिझनमेंट का म्हणजे काय, इम्प्रिझमेंट म्हणजे काय तर या ठिकाणी शिक्षा होते। काय होणे? शिक्षा होणे। तर लक्षात ठेवा, इम्प्रिझमेंट फॉर द थेफ्ट ऑफ द ज्वेल। तर इम्प्रिझमेंट शिक्षा काय झालेली, कशासाठी? ज्वेल्स काय केले त्याने, थेफ्ट म्हणजे काय, चोरी केलेली आहे, सोनं लुटलेलं आहे, त्यासाठी त्याला शिक्षा झालेली आहे। म्हणजे डी नंतर काय पाहिजे होतं, सी पाहिजे होतं। डी नंतर काय पाहिजे लक्षात ठेवा, सी पाहिजे। ओके, ह्याही पद्धतीने करू शकतो किंवा दुसऱ्याही पद्धतीने नाऊनच्या पद्धतीने सुद्धा आपण जाऊ शकतो। डी नंतर सी कुठे इथं आहे का, डी नंतर सी लगेच चिकटून पाहिजे, लक्षात ठेवा। इथं डी नंतर लगेच सी आहे का, नाही, कट करा। डी नंतर सी लगेच आहे का, येस आहे। इथं डी नंतर सी लगेच आहे का, नाही, कट करा। इथं डी नंतर सी लगेच आहे का, आहे। ओके, आता त्यानंतर आता मला सांगा, इथं काय दिलेलं आहे, 2 years रिगरस। रिगरस म्हणजे काय, सक्तीचं किंवा कठोराची काय दिलेली शिक्षा दिलेली आहे, रिगरस। रिगरसच्या पुढं यामध्ये कुठला शब्द आला पाहिजे लक्षात ठेवायचा आहे, इम्प्रिझमेंट। काय आला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे, इम्प्रिझमेंट। रिगरस इम्प्रिझमेंट म्हणजे डी नंतर किंवा डीच्या अगोदर कोण पाहिजे, ए पाहिजे। डीच्या अगोदर म्हणजे त्याला लगेच चिकटून डीच्या अगोदर कोण पाहिजे, ए पाहिजे। मग आता 2 नंबर आणि 4 नंबर मध्ये डीच्या अगोदर ए कुठं आलेला आहे, तर इथं जर पाहिलं तर डीच्या अगोदर ए कुठं आलेला आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आलेला आहे। हा ऑप्शन तुमचा काय झाला, कट झाला। म्हणजे उत्तर किती भेटलं, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे। पहा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून आपण ते काय करतोय, सॉल्व्ह करतोय। ठीक आहे, तर ही मेथड तुम्ही यूज करू शकता। रेग्युलर क्लासमध्ये मी वेगवेगळ्या मेथड देत असतो मुलांना, त्याच मेथडचा वापर येणाऱ्या एक्झाम मध्ये किंवा येणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये, टीसीएस असेल, आयबीपीएस असेल किंवा कुठली एमपीएससीची असेल, त्या एक्झाम मध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलांना फायदा होत असतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड। कुठला शब्द विचारलेला आहे, अँटोनिम। अँटोनिम म्हणजे कुठला शब्द, विरुद्धार्थी शब्द आहे। कुठला शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द। थ्रू, आता बघा थ्रू म्हणजे काय असतं लक्षात ठेवायची, एखादी गोष्ट तुम्ही हळूहळू डेव्हलप करताय त्याला म्हणायचं थ्रू, त्याला काय म्हणायचं, थ्रू। मग आता ग्रोथ करणे म्हणजे कुठं जाणे, वरती जाणे। त्याच्या अपोजिट शब्द कुठला असेल, डिक्लाइन असेल। डिक्लाइन म्हणजे काय येणे, खाली खाली येणे। डिक्लाइन म्हणजे काय, खाली खाली येणे। या ठिकाणी पहा, म्हणजे डिक्लाइन तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी अपोजिट वर्ड असणार आहे। डेव्हलप आणि थ्रू हे कसे असणार आहेत, सिनोनिम असणार आहेत। प्रोटेक्ट म्हणजे एखाद्याला प्रोटेक्ट करून ठेवणे। ठीक आहे, प्रेज। ओके, तर लक्षात ठेवा, हे जे आहे तुमचे काय, थ्रूच्या अपोजिट कुठला आहे, डिक्लाइन आहे। थ्रूच्या अपोजिट कुठला आहे, डिक्लाइन। इथं पहा, लहान असतो, लहान नंतर आपण थोडंसं मोठं होतो आणि हे पूर्ण काय अडल्ट झालेलं आहोत किंवा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपली जी ग्रोथ आहे याला म्हणायचं थ्रू, याला काय म्हणायचं। त्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। ज्यावेळेस तुम्हाला सांगितलेले फिल इन द ब्लँक्स मध्ये आल्यानंतर त्यामध्ये काय ऑप्शन्स आहेत त्याच्यावरून डिसाईड करायचं की नेमकं प्रश्न कशावरती आहे। इथं ॲन दिलेलं आहे, इथं द दिलेलं आहे, इथं अ दिलेलं आहे, इथं वन दिलेलं आहे।
याचा अर्थ ए अँड द मध्ये उत्तर यायला पाहिजे. ए अँड द का? कारण आर्टिकल आहे. वनचा संबंध आहे का? तर वनचा संबंध कुठलाही नाही. एक तर अ, अँड आणि द याच्यापैकी एक उत्तर असायला पाहिजे. आता उत्तर असायला पाहिजे म्हटल्यानंतर काय दिलेलं आहे स्टेटमेंट वाचू. द किंग डिक्लेअर हिज एल्डेस्ट सन ॲज इयर टू हिज थ्रोन असं दिलेलं आहे. आता कुठल्या सन बद्दल बोलता येते? कुठल्या सन बद्दल बोलता येते? एल्डेस्ट सन. कुठल्या सन बद्दल बोलतायत लक्षात ठेवायचं. एल्डेस्ट सन, सगळ्यात मोठा जो मुलगा आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे. एल्डेस्ट सन, एल्डेस्ट सन हे स्पेसिफिक आहे का नॉन स्पेसिफिक आहे? तर स्पेसिफिक आहे. आणि जर एखादी गोष्ट स्पेसिफिक असेल तर आपल्याला कशाचा वापर करायचा असतो? द ह्या आर्टिकलचा वापर करायचा असतो. म्हणजे या ठिकाणी जे आर्टिकल येईल ते कुठलं येईल तुमचं? द. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. नुसतं इथं जर असं असतं किंग डिक्लेअर हिज सन, हिज सन असतं तर कुठला सन आहे माहित नाही आपल्याला. म्हणजे लहान आहे का मुलगा आहे का, लहान मुलगा आहे, मधला मुलगा आहे का मोठा मुलगा आहे हे माहित नाही. पण इथं एल्डेस्ट मुळे आपल्याला एक आयडिया आलेली आहे. त्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोललेलं आहे. एल्डेस्ट मुळे त्या ठिकाणी कुठलं आर्टिकल वापरायचंय? द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर, अरेंज इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल कोहेरंट पॅराग्राफ. म्हणजे हाही प्रश्न जो तुम्हाला विचारलेला आहे तो कशावरती विचारलेला आहे? तर तुमच्या पॅराजंबल वरती विचारलेला आहे. पॅराजंबल वरती विचारलेला आहे म्हटल्यानंतर आपण ज्यावेळेस ऑप्शन्स पाहणार आहेत त्याच्यामध्ये पहा, इथं कशाने वाक्याची स्टार्ट झालेली? ही झालेलं आहे. ओके. इथं कशाने? आयने झालेलं आहे. इथं नोबेल आहे. इथं काय? लिव्हिंग आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती कधी वाक्याचा स्टार्ट आपण नाऊननी करत असतो. तर या ठिकाणी काय? नोबल. ओके. लक्षात ठेवा, नवीन. ओके. म्हणजे तुमच्या वाक्याचा स्टार्ट कशाने व्हायला पाहिजे? सीने व्हायला पाहिजे. कशाने व्हायला पाहिजे? सी. सी इथं आहे का? आहे. सी इथं आहे का? आहे. सी इथं आहे का? नाही. म्हणजे हा काय झाला? ऑप्शन कट झाला. त्यानंतर सी इथं आहे का? नाही. म्हणजे हाही ऑप्शन काय झालेला आहे? कट झालेला आहे. ओके. समजतंय सर्वांना? ठीक आहे. त्याच्यानंतर सी नंतर इथं कोण दिले? डी दिले. आणि सी नंतर इथं कोण दिले? बी दिले. आता आपण बी वाला ऑप्शन चेक करूया. बी वाला ऑप्शन चेक करू. काय दिलेलं आहे? अ नोवेल पर्पज गिव्ह मिनिंग टू वन्स ओन लाईफ अँड इज ऑफ बेनिफिट ऑफ द ऑथर. आय रिअलाइज दिस व्हाईल रिसर्चिंग ऑन अँड रायटिंग अबाउट लाईफ ऑफ जमशेदजी टाटा. काय म्हणलेलं आहे? जमशेदजी टाटांबद्दल बोललेले. इथं तुम्हाला काय सापडले? नाऊन सापडलेला आहे. म्हणजे हा पॅराग्राफ कोणाबद्दल असणार आहे? जमशेदजी टाटांबरोबर असणार आहे. आणि नाऊन म्हणजे याचा अर्थ कधी पण नाऊन कुठं घ्यावा लागेल? आपल्या वरती घ्यावा लागेल. याचा अर्थ सी नंतर काय आला पाहिजे? बी आला पाहिजे. सी नंतर बी असणारा पर्याय जर बघितला तर या ठिकाणी आहे. त्यामुळे उत्तर किती येऊ शकतं तुमचं? ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स दिलेले, शेवटी दिलेलं आहे. याच्यामध्ये पहा काय दिलेलं आहे? आय विल विअर माय न्यू ड्रेस, यू शुड ऑल्सो विअर डॅश. ओके. यू शुड ऑल्सो विअर डॅश असं दिलेलं आहे. मग आता इथं लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला पजेसिव्ह केस वापरायची असते. कुठली केस वापरायची असते? पजेसिव्ह केस. कोणाची पजेसिव्ह केस वापरायची? यूची. कोणाची? यूची. तर यूची पजेसिव्ह केस काय असते? तर युअर्स असते. काय असते? युअर्स. मग युअर्स पाहिलं तर कुठं आलंय? या ठिकाणी युअर्स आहे. अपोस्ट्रोफी युअर्स नकोय आपल्याला. म्हणजे हा कट झाला, हाही कट झाला आणि हाही कट झाला. ऑप्शन किती भेटला? 4 युअर्स. ओके. हे बेसिक संकल्पना ज्या आहेत ग्रामरच्या, ज्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँड होणार आहेत त्यावेळेस तू इझिली प्रश्न समजणार आहे. आपल्या रेग्युलर मुलांना हा इझिली प्रश्न जमणार आहे का? रेग्युलर बॅचेसमध्ये आपण अशा टाईपचे भरपूर सारे एक्झाम्पल वगैरे काय करत असतो? घेत असतो. सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. त्यानंतर विल नॉट बी अलाउड टू एंटर डॅश ही हॅज ॲट द ऍडमिट कार्ड. ही हॅज द ऍडमिट कार्ड असं दिलेलं आहे. ओके. आता मला सांगा इथं काय आलेलं आहे? एका वाक्यामध्ये काय आलेलं आहे? इथं मॉडेल ऑक्झिलरी आलंय. मग दुसऱ्या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक्स. याचा अर्थ दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी कधी येत असतं? ज्यावेळेस एका वाक्यामध्ये इफ किंवा काय असतंय? अनलेस असतंय. कोण असतो? इफ किंवा काय? अनलेस असेल तर आपल्याला काय वापरायचंय? मॉडेल ऑक्झिलरी येत असतो. इथं मॉडेल ऑक्झिलरी आलाय म्हणजे एक तर इफ येईल किंवा काय येईल? अनलेस येईल. हे दोन पॉईंट समजले. एक तर इफ येऊ शकतो किंवा अनलेस येऊ शकतो. अनटिलचा संबंध नाहीये आणि बटचा सुद्धा काही नाहीये, संबंध नाहीये. ओके. त्यानंतर आता मला सांगा हे जे वाक्य दिलं हे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? हे वाक्य निगेटिव्ह आहे. हे वाक्य कसं आहे? निगेटिव्ह. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर इफ पेक्षा अनलेसचा यूज करायचा आहे. इफ पेक्षा कशाचा वापर करायचा आहे? अनलेस. मग त्यामुळे उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. हे खूप बेसिक आहे, लक्षात ठेवा. खूप बेसिक असे खूप आपण रेग्युलर लेक्चरमध्ये खूप असं बेसिक लेवलला हे भरपूर मुलांना चालता चालता त्या ठिकाणी मार्क पडून जातात. सोपं आहे. याच्यामध्ये काय असं वेगळं काही याच्यामध्ये नियम वगैरे अशी काय आवश्यकता पडत नाही. एकदम सोपं बेसिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर वरती तुम्हाला काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. पहिला दिलेला आहे द कन्सिक्वेन्स. त्याच्यानंतर शी वेंट ऑन लिव्ह रिगार्डलेस ऑफ विदाउट परमिशन. इथं परमिशन म्हटलं तर परमिशनचं स्पेलिंग चुकलेलं आहे. परमिशनचं स्पेलिंग असतं PERMISSION.
PERMISSION, पण इथं जर पाहिलं तर फक्त कोण दिलेलं आहे, यस दिलेलं आहे. म्हणजे हाही पर्याय या ठिकाणी 100% काय रॉंग झालेला आहे. हा पर्याय काय झालेला आहे, रॉंग झालेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय चुकीचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द एंडो. कुठला शब्द विचारलेला आहे तुम्हाला, एंडो विचारलेला आहे. कुठला विचारलेला लक्षात ठेवायचं, एंडो विचारलेला आहे. लक्षात ठेवा, एंडो म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट एखाद्याला देऊन टाकणे किंवा बहाल करणे. एंडो म्हणजे काय करणे, लक्षात ठेवायचंय, बहाल करणे. याचा काय विचारलेला आहे, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर बहाल करणे याला काय होतं, बेस्टो. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, बेस्टो. आणि एखादी गोष्ट डिस्ट्रॉय करणे, डिस्ट्रॉय करणे म्हणजे संपवणे, याला म्हणतो आपण डिस्ट्रॉय. अपोज करणे, विरोध करणे. एस्केप, एखादी गोष्ट एस्केप म्हणजे निघून जाणे. एस्केप होणे म्हणजे एखादी गोष्ट काय, आपण पहा जनरली एस्केप फिलॉसिटी असते. काय असते, एस्केप फिलॉसिटी. ओके, तर एस्केप लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ही वॉज अपॉइंटेड डॅश डॅश द पोस्ट ऑफ डेप्टी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून. आता इथं शब्द पहा, कोण दिलेला आहे, अपॉइंट दिलेला आहे. कुठला शब्द दिलेला आहे, अपॉइंट. आपण रेग्युलर लेक्चर, चालू लेक्चर मध्ये शिकवतो की अपॉइंट बरोबर कधी पण तुम्हाला ज्यावेळेस प्रिपोजिशन घ्यायचं तर टूचा वापर करत असतो. काय येतो, टू. मग साधं सिंपल आहे, इथं अपॉइंट असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं टू वापरावा लागेल. ओके, म्हणजे काही अपॉइंटेड टू, काही लक्षात ठेवा अपॉइंटेड टू. आता तुम्ही काय करता, लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करतात तुम्ही यातले काय करता, शब्द याच्यामध्ये टाकतात आणि ज्याचा मिनिंग चांगला वाटतो तो प्रश्न तुम्ही काय करता, त्या ठिकाणी उत्तर सिलेक्ट करत असतात. असं करायचं नाहीये, असं अजिबात करायचं नाही, लक्षात ठेवायचं. ओके, याचं उत्तर अपॉइंट आलं तर काय घ्यायचं, टू घ्यायचंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. आता फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिलेली आहे आणि या ठिकाणी काय कुठला तरी शब्द भरायचा आहे. मग तुम्हाला आधीच सांगितलेले काय भरायचंय, त्यासाठी ऑप्शन ज्यावेळेस फिल इन द ब्लँक्स येईल त्यावेळेस तुम्ही ऑप्शन मध्ये जायचं. इथं पाहिलं तर अ आहे, इथं पाहिलं तर ॲन आहे, इथं पाहिलं तर द आहे. म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न आर्टिकल वरती विचारलेला आहे. कशावरती विचारलेला आहे, आर्टिकल वरती विचारलेला आहे. आणि काय दिलंय पहा, ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड डॅश डॅश साईड फिवर असं दिलेलं आहे. आता मला सांगा, साईड फिवर, स हे आहे मराठीतलं स्वर आहे का व्यंजन आहे, मराठीतलं व्यंजन आहे. आणि जर मराठीतलं व्यंजन असेल तर आपण आर्टिकल अ वापरायचं असतं. मराठीतलं काय वापरायचं असतं, जर मराठीतल्या स्वरासारखा उच्चार झाला तर ॲन घ्यायचंय आणि मराठीतल्या व्यंजनासारखा उच्चार झाला तर अ घ्यायचंय. आता मला सांगा, साईट स आहे, मग या ठिकाणी आपल्याला वापरायचंय काय, अ हे आर्टिकल वापरायचं आहे. एकदम बेसिक, एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. लक्षात ठेवा, वनरक्षकचे प्रश्न एकदम सोपे येतं. आपले जे रेग्युलरचे जे मुलं आहेत त्यांना एकदम इझिली सोपं जाते. लक्षात ठेवा, का, कारण रेग्युलर क्लासमध्ये आपण अशाच प्रकारची काय करून घेत असतो, प्रॅक्टिस करून घेत असतो. याच्यामध्ये रेग्युलर बॅचच्या मुलांना मागच्या वर्षी जे आपले पडले होते जवळजवळ 13 ते 14, 15 पैकी 13, 26 मार्कापर्यंत मुलांना मार्क्स पडलेले होते. काही मुलांना 30 पैकी 30 सुद्धा घेतलेले मुलं आपल्याकडे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. अंडरलाईन दिलेला भाग जो आहे त्यासाठी वन वर्ड तुम्हाला सबस्टिट्यूशन विचारलेला आहे. काय दिलेले पहा, ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फॉर्मला अप्लाय करता, म्हणजे अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघा काय असतं तिथं लिहिलेलं असतं, ऍप्लिकंट. जो अप्लाय करतो त्याला काय म्हणतात, ऍप्लिकंट म्हणतात. काय म्हणतात, लक्षात ठेवायचंय, ऍप्लिकंट. म्हणजे ऍप्लिकंट किती नंबर आहे, ऑप्शन नंबर 2. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला तेही कळत नसेल तर वरचे शब्द आणि खालचे शब्द तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करा. इथं काय अप्लाय शब्द आहे, अप्लाय सारखा असा शब्द तुम्हाला खाली कुठल्या ऑप्शन मध्ये भेटतोय त्यावरून सुद्धा तुम्ही ते लॉजिकने जाऊ शकतात. तर याचं उत्तर किती, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं ऍप्लिकंट हे असतं. लक्षात ठेवायचं, जो फॉर्म अप्लाय करतो त्याला. ओके, इंटरव्ह्यूज म्हणजे कोण, जो इंटरव्ह्यू देतो त्याला म्हणतात इंटरव्ह्यूज. काय म्हणायचंय, इंटरव्ह्यूज. ओके, नॉमिनी, बँकेमध्ये बघा आपला एखादा नॉमिनी वगैरे असतो त्याला नॉमिनी म्हणायचंय. एक, आणि जो एक्झाम देतो त्याला म्हणायचं एक्झामिनीज. काय म्हणायचंय, एक्झामिनीज. तर ऍप्लिकेशन करणारा याला म्हणायचं ऍप्लिकंट. ऍप्लिकेशन करणार आहे त्याला काय म्हणायचंय, ऍप्लिकंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. परत अंडरलाईन सेगमेंट वरती विचारलेलं आहे. मग काय दिलेलं आहे, हर रायटिंग इज सो पुअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. ज्यावेळेस तुमचं हँडरायटिंग खूप घाण असतं किंवा जे तुम्ही समोरच्याला दिल्यानंतर वाचू शकत नाहीत, अशा याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायचं, इलिजिबल म्हणायचं. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचं, इलिजिबल. बऱ्यापैकी मुलांना असं वाटलं असतं ऑप्शन इलिटरेट. इलिटरेट म्हणजे ज्याला लिहिताही येत नाही आणि ज्याला वाचताही येत नाही, पण इथं लिहिता येत आहे पण त्याची हँडरायटिंग कशी नाहीये, व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, इलिजिबल. आणि लक्षात ठेवा, इलिजिबलचा हा तुम्हाला स्पेलिंग वरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. त्यामुळे इलिजिबलचं स्पेलिंग एकदा काय करायचं, व्यवस्थित पाहून जायचं आहे. ILLE असतं, लक्षात ठेवा. ILE देतात कधी कधी, ILLE. ठीक आहे, तर हा एक पॉईंट काय करायचा, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर
नेक्स्ट आहे पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन सिलेक्ट द कंटेन स्पेलिंग एरर. कुठल्या एरर वरती विचारलेला आहे तुम्हाला? स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता इथं काय दिलेलं आहे? स्पेलिंग एरर ज्यावेळेस विचारलं जातं तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली काय करणं अपेक्षित आहे? ऑप्शन मध्ये जायचंय, डायरेक्ट ऑप्शन मधले स्पेलिंग चेक करायचे असतात. ओके, त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे इथं. बट दे पे इव्हेंच्युअली बरोबर आहे, इंटेग्रिटी बरोबर आहे, ब्रिंग इमिजिएट बेनिफिट्स बरोबर आहे, कमिटमेंट मे नॉट. ओके, कमिटमेंट मध्ये जे आहे COMMITTEMENT असतं, लक्षात ठेवा. कमिटमेंटचं स्पेलिंग काय झालेलं या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर किती तुम्हाला 4 या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओके, साधा प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम वरती प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणलेलं आहे? कीप वन्स आय ओपन. आता पहा, आपण काय म्हणतो? डोळे उघडे करून पहा, म्हणजेच काय? पहा, सतर्क राहा. काय राहा? अलर्ट राहा. काय राहा? अलर्ट राहा. अलर्ट राहा म्हणजे काय करणे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. टू बी ऑन अलर्ट. टू बी ऑन अलर्ट. एवढं साधं सिंपल आहे. इथं आईज ओपन म्हटलं तर लगेच कळतंय. आईज, आता पहा, आपल्याला एखादा व्यक्ती म्हणत असतो की कधीही आपण चालत असताना आपण काय राहायला पाहिजे? आपले डोळे काय पाहिजेत? ओपन पाहिजेत. म्हणजे आपण अलर्ट पाहिजेत. आपण काय पाहिजेत? अलर्ट. साधा सिंपल आहे, एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे हा. लक्षात ठेवा, टू बी ऑन अलर्ट म्हणजेच काय या ठिकाणी? कीप वन्स आय ओपन. ओके, हे जे प्रश्न आलेले आहेत हे सगळे तुमचे कशाचे आहेत लक्षात ठेवायचे. ही जी शिफ्ट नंबर 3 आहे याचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेत. इंग्लिश खूप सोपं आहे, परंतु तुम्ही इंग्लिशला अवघड करून टाकलेलं आहे. कारण प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये काय करताय? मराठीमध्ये अर्थ काढण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे तुम्हाला ते डिफिकल्ट जातं. ऍक्च्युअली इंग्लिश खूप सोपं आहे. आपण जे क्लासमध्ये शिकवतो ते मुलांना कुठल्याही पद्धतीचा अर्थ वगैरे पाहण्याची आवश्यकता पडत नाही. ट्रिकच्या माध्यमातून आपण काय करतो किंवा कन्सेप्टच्या माध्यमातून त्यांचं प्रॉपर करून घेत असतो. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. अनेक जे विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी आहेत जे क्लास करू शकत नाही परंतु ज्यांना वनरक्षक करायची, अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही लिंक ही शेअर करू शकता. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.